एखादी व्यक्ती घर सोडून निघून जाते किंवा गर्दीच्या ठिकाणी कुटुंबाची थाटातूट होते आणि बऱ्याच वर्षांनी ती व्यक्ती गावात कुटुंबात परत येते. अशा कथा आपण अनेक चित्रपटात पाहिल्या. मात्र अशीच एक सत्य घटना बुलढाण्यात समोर आली आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावातील अवचितराव मोरखडे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात गुजरातमध्ये गेले. मात्र त्या ठिकाणी कुटुंबातील कलह आणि मतभेदामुळे त्यांनी कुणालाही न सांगता ते 20 वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर ते बडोदा येथे काम करत राहिले. परिस्थिती आणि कुटुंबातील मतभेदांमुळे घरी कधीच न येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यानच्या काळामध्ये अवचितराव हयात नसल्याची भावना गावकऱ्यांची झाली आणि कुटुंबासह गावकऱ्यांनी ते परत येण्याची आशा सोडली होती. मात्र यावर्षी ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आले आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यांचा मोठा भाऊ भेटला. ताबडतोब संपूर्ण गावात अवचितराव जिवंत असल्याची वार्ता पसरली. 20 वर्षांनंतर अवचितराव यांनाही आपल्या कुटुंबाची ओढ लागली आणि राग शांत झाला आणि त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला. अवचितराव गावात पोहोचताच त्यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले, एकमेकांना पेढे भरवले आणि यामुळे गावात मोठ्या आनंदाचं वातावरणच पसरले. सर्व गावकरी त्यांना भेटायला आले. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही सत्य घटना घडल्याने ह्याची जिल्हाभरात चर्चा होत आहे. अवचितराव गुलाबराव मोरखडे. तुम्ही मूळ या गावचेच आहे ना? हा, याच गावचा. या गावामध्ये असताना गेल्या 20 वर्षापासून आपण गाव सोडून गेल्याचं एक गावकरी सांगतात. त्याचं नेमकं कारण काय होतं? असंच घर कंकासमुळे कंटाळलो होतो आणि निघून गेलो. आणि त्यानंतर आपण अगदी संपर्क तोडला या गावाशी, नातलगांशी. त्यामुळे या लोकांना असं वाटलं की तुम्ही नाहीच. वाटू शकते ना, एवढे दिवस कोणी अंडरग्राऊंड वाटू शकते ना. मग याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण आपल्या परिवार कुटुंबांना? नाही, अशी नफरतच एवढी झाली होती की आपल्याला वापस जायचंच नाही. आता आपल्या मनात कसं काय प्रेम निर्माण झालं की आपण आपल्या गावाकडे जाऊ? मी पंढरपूर यात्राहून आलो आणि बसमध्ये थकून गेलो होतो. वरसाडला उतरलो तर गेस्ट हाऊसमध्ये आधार कार्डची एंट्री लागत होती. आधार कार्ड माझा मोबाईल चार्जिंग पुरं झालं होतं. रिचार्ज करून पे करतो, लाईट नव्हती. 1 वाजता लाईट येणार होती. तर माझ्या काकाचा मुलगा आहे वलसाडमध्ये, म्हटलं याच्या घरी जाऊ. तर त्याच्या घरी गेलो, सर्वांना माहीत झालं आणि माझ्या भाभीने म्हटलं की तुम्ही एक बार गावाला जा, नाही तुमच्या आईचा जीव नाही जाणार. किती वर्षापासून जीव अटकेला आहे. आपण या गावातून निघून गेल्यावर तिथं कुठं भेटले, कुठं राहिले? मी बोर्ड्यामध्ये राहिलो. 2 वर्ष फुटपाथवर काढले मी. बडोदा 2 वर्ष फुटपाथवर काढले. नंतर त्याच्यानंतर तो उपेंद्र हे मागच बसलाय, याचा संपर्क झाला. आम्ही धीमे रोडवर धंदा चालू केला. त्याच्यानंतर दुकान भाड्याने ठेवली. एक होतं, त्यानंतर 2 चालू. पहिले आंबेडचं होतं आमच्यावर, आम्ही त्यानंतर पंजाबी पण चालू केलं. दोन्ही धंदे चांगले चालायला लागले. तर त्यामध्ये आम्ही सेट होऊन गेलो. तर एवढे वर्ष कुठे गेले माहिती नाही पडलं. आयुष्यातले जवळपास 20 वर्ष आपण बडोद्याला म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये राहतात, कुठं गेले माहिती? आनंदात गेले. हा, आनंदात एकदम माहिती. ते सर्व असं मक्समधून काढलंच होतं. एवढं मोठं कुटुंब जर सोडून गेलं तर सर्वांना मक्समधून काढलंच होतं. सकाळी 6 वाजता मी काम करतो. जातमरत खूप आहे आमची. आम्ही स्वतः जास्त म्हणजे 2-3 माणसं कमी ठेवून आम्ही स्वतः जातमरत करतो.